योग्य निर्णय घेणे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचे कौशल्य आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे सौरभ मोटिवेशनल चॅनलमध्ये. चला तर मग सुरू करूया. माहिती गोळा करा. आपल्या निर्णयाशी संबंधित सर्व माहिती गोळा करा. जास्तीत जास्त माहिती मिळवून निर्णय घेणे सोपे होते. उदाहरणार्थ, नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नवीन नोकरीच्या सर्व तपशिलांचा माहिती गोळा करा. आपल्या समोर असलेल्या सर्व पर्यायांची तुलना करा. प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे विचारात घ्या. यामुळे आपल्याला कोणता पर्याय सर्वाधिक फायदेशीर आहे हे समजून घेण्यास मदत होईल. आपले उद्दिष्ट आणि मूल्य लक्षात ठेवा. निर्णय घेताना आपण काय साध्य करू इच्छिता आणि कोणत्या मूल्यावर आपण विश्वास ठेवता हे विचारात घ्या. उदाहरणार्थ, आपण कुटुंबासोबत अधिक वेळ घालवू इच्छिता का, किंवा करिअरमध्ये प्रगती करणे महत्त्वाचे आहे का, हे ठरवा. आपल्या मित्र, कुटुंब किंवा गुरूंशी बोलून सल्ला घ्या. इतरांचा दृष्टिकोन आणि अनुभव आपल्याला निर्णय घेण्यास मदत करू शकतो, परंतु शेवटी निर्णय आपल्यालाच घ्यावा लागतो. म्हणून स्वतःच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. निर्णय घेताना आपल्या भावना ओळखा, पण त्यांना निर्णयावर हवे होऊ देऊ नका. भावना महत्त्वाच्या आहेत, परंतु फक्त भावनिक होऊन निर्णय घेणे टाळा. तर्कसंगत विचार करून भावनांना समतोल ठेवा. प्रत्येक निर्णयात काही ना काही जोखीम असते. त्या जोखमींचे मूल्यमापन करा आणि आपण त्यांचा सामना करण्यास तयार आहात का हे विचारात घ्या. जोखमींचे मूल्यमापन केल्याने आपल्याला अधिक जागरूक निर्णय घेता येईल. छोटे निर्णय मोठे परिणाम करू शकतात, म्हणून छोटे निर्णय घेताना देखील विचारपूर्वक निर्णय घ्या. उदाहरणार्थ, एखाद्या नव्या हिवाळी कोटची खरेदी ही छोटी गोष्ट वाटू शकते, परंतु त्याचा आपल्या अर्थसंकल्पावर परिणाम होऊ शकतो. आपल्या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतो याचा विचार करा. केवळ तात्पुरते फायदे आणि नुकसानावर लक्ष केंद्रित करू नका, तर दीर्घकालीन परिणाम देखील विचारात घ्या. शेवटी आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. आपण सर्व माहिती गोळा केली, तुलना केली आणि सल्ला घेतला तरीही कधीकधी आपली अंतःप्रेरणा सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करते. आपल्या मनाच्या आवाजावर विश्वास ठेवा. निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम बघा आणि त्याचा आढावा घ्या. आपल्याला काय शिकता आले, काय चुकले हे समजून घ्या. पुढील निर्णय घेताना या शिकवणुका उपयुक्त ठरतील. योग्य निर्णय घेण्यासाठी माहिती गोळा करा. पर्यायांची तुलना करा. उद्दिष्टे आणि मूल्य विचारात घ्या. सल्ला घ्या. भावना समजून घ्या. जोखमींचे मूल्यमापन करा. छोटे निर्णय विचारपूर्वक घ्या. भविष्याचा विचार करा. अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि निर्णय घेतल्यानंतर आढावा घ्या. या पायऱ्यांचे अनुसरण करून आपण अधिक योग्य आणि संतुलित निर्णय घेऊ शकता.